आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव येथील सुपुत्र गणेश संजीव नाझरे यांची कर्नाटक शासनाच्या औषध निरीक्षक पदावर निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोरगाव मेडिकल असोसिएशनच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष सुनील उत्तुरे यांनी सांगितले की गणेश नाझरे यांनी 2018 साली KPSC मार्फत औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती. 2021 साली निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर 2026च्या निवड यादीत त्यांची औषध निरीक्षक पदासाठी निवड झाली. त्यांच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच त्यांनी हे यश संपादन केले आहे. सत्कार स्वीकारताना गणेश नाझरे म्हणाले की हे यश माझ्या आईवडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले. युवकांनी ठरवले तर कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवू शकतात. स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक ज्ञान मिळवून सातत्याने अभ्यास केल्यास यश नक्की मिळते. त्यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सत्कार समारंभास असोसिएशनचे अध्यक्ष सुनील उत्तुरे, उपाध्यक्ष राजेंद्र कासार, खजिनदार प्रमोद जंगटे तसेच रमेश कवटे, जमीर मानगावे, रमजान मुल्ला, रोहित पाटील, सागर पाटील, अभिषेक बंकापुरे, दर्शन कासार, समेद हनमगोळ, समीर शेख, संकेश्वरी मेडिकल यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश नाझरे यांच्या यशामुळे बोरगावच्या नावात आणखी भर पडली असून युवकांसाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.